बाप म्हटलं म्हणजे दारुडा, बाप म्हटलं म्हणजे रागट, बाप म्हटलं म्हणजे माराधोडी करणारा. नाही, सगळे असे असतात का? नाही. हा, त्या बापाला रडता येत नाही, त्या बापाला मन मोकळं करता येत नाही जे आईला करता येतं. आलं का लक्षामध्ये? मुलाला शाळेमध्ये थोडासा त्रास होऊ द्या, तो नपास होऊ द्या, तो येतो, बापाला नाही सांगत, आईला सांगतो. मग आई त्याला जवळ घेते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, त्याला मांडीवर घेते, बेटा चालूच राहतं, असंच राहतं. त्याला आई हवी हवीशी वाटते, परंतु उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिंजू झिंजू संसाराचा गाळा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर, घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. सगळ्या बहिणी उत्तर देतील. तुमचं लग्न ठरलं, तुमच्या लग्नासाठी उसने पैसे आईने घेतले की बापाने? बापाने. वन वन भटकत फिरला, पत्रिका वाटत, मायका बाप. बँडवाल्याच्या पाया पडला तो, किराणा दुकानाच्या पाया पडला तो. घोडा भेटत नव्हता नवरदेवासाठी, रानोरान भटकला तो. त्याने मंडप लावला. तुम्हाला सांगू बहिणीओ, 1.5 लाखाचा बस्ता पाडला त्याने पोरगीचा. त्याचं बनेन पाटलेलंच होतं. तो कधी बोललाच नाही, कधी तो, आणि त्याच्याकडे लक्षही नाही बिचाऱ्याकडे कोणाचं. हे मोठा मंडप, हे बँड डीजे, गाणे बिने, दम धडाक्यात लग्न चालू आहे. आणि एका माणसाचं लक्ष गेलं त्या बापाच्या धोत्राकडे. का वान्ना तुमनं धोतर फाटेले? अरे आपल्याला कोण बघतंय, मला जवाई चांगला भेटला, माझ्या मुलगीचं चांगलं झालं. मुला आणि मुलींच्या सुखामध्ये सुख मानणारा देव माणूस आज नितीन पाटलाने गमवला. कसं का असेना, खाटीवर पडलेला का असेना, बाप बाप असतो. आपल्या माईच्या डोक्याचं कुंकू असतं, ते लक्षात ठेवा. घरावर झाकण असतो बाप. आणि बाप म्हातारा झाल्याच्या नंतर जी अवलाद मायबापाला घराच्या बाहेर काढते, जी अवलाद मायबापांची सेवा करण्यामध्ये अभागी होते, बायकोच्या सांगण्यावरून मायबापांकडे दुर्लक्ष करते, ही लोक चांगलं मोत मरणार नाही. हा साधूचा शाप आहे, लक्षात ठेवजा. तुम्ही शिकलाच हो. आणि म्हातारपणी मायबापाला घराच्या बाहेर काढण्यापेक्षा तुमले जर इथलाच किडा आहे, घर त्यांचं आहे, तुम्ही बाहेर निघा ना. पण चुकतं काय, बाप म्हातारा होण्याच्यात अख्खी प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करतो, आणि ती परकी बाई याच्या डोक्यात किडा घालते, आणि लोक म्हणतात ती ना पाहिजे, तिना संबंधच नाही, ती परक्याची आहे. आता आपलं याने त्या लहानपणापासून बघितलंय माझ्या बापाने काय कष्ट केले, तिची काय ताकद आहे. पण बाईचं सांगून ज्या ज्या लोकांनी मायबापाला त्रास दिलाय ना, अहो सावखेड्याला वृद्धाश्रम आहे. तुम्ही म्हातारप्या तुम्ही जा जळगावच्या बाजूला सावखेड, तिथं वृद्धाश्रम आहे. चांगल्या चांगल्या घरचे लोक मरणाची वाट पाहत आहे, आणि शेवटची इच्छा लिहिली त्यांनी की मरते मरते तरी आमच्या घरी आमचं मरण झालं पाहिजे. काय चुकतं त्या मायबापाचं, मला एक कारण सांगा. लहानचं मोठं करता हे चुकतं, तुमच्या लग्न लावून दिले हे चुकतं का, तुम्हाला सगळी प्रॉपर्टी देऊन टाकता का, त्यांच्या घरात काय चुकतं काय त्या मायबापाचं? एकच चुकतं, ते तुम्हाला लायक बनवता आणि तुम्ही त्यांना नालायक समजता. इथलंच चुकतं त्यांचं, बस. अहो एज्युकेशन म्हणजे फार मोठे तुम्ही असं नाही होतो. शिक्षणाबरोबर संस्कृती टिकली, तो सुशिक्षित आहे. हा, कदाचित मायबाप कुठं चुकले असतील, कधी भेदभाव केला असेल, त्याही गोष्टी आम्ही समजतो. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून द्या, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. माहिती माय बाप तो बाप, तू का म्हणे माये बापे, अवघी देवाची स्वरूपे, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. बहिणीओ, तुमचं लग्न लागलं, तुम्ही गाडीत बसल्या, तुमच्या जवळ रडत पडत तुमची माय येते की बाप येतो? मीच नाही बघितलं. माय येते, माय तुम्हाला मिठी मारते,
त्या बापालाही वाटतं की आपल्या मुलीला आपण भेटलं पाहिजे, पण तो भेटायला जाणार, वारा उदान सुटलं, त्याने मंडपाचा पाय धरला. लोक जेवण करत होते, त्याने असं ड्रायव्हरने आवाज दिला, अहो काका निघू का? जा बाबा, उद्या येतो तिला घ्यायला. तुमच्या बापाला शेवट त्याच्या हृदयावर दगड ठेवावा लागला. 25 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे जगलेली मुलगी एकाएकी दुसऱ्याच्या पदरात बांधताना तुमचा बाप काय खुश नसतो? त्या बापासाठी 4 ओळी. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळजा मंदी लाजा रुची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल. बाप घराचा तो पाया, आई कडस त्यावर जेव्हा खचतो न पाया, तेव्हा ढासळते घर. बाप जणू की जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातील थेंब तुम्हा दिसणार कसा. बाप झाला रे म्हातार, त्याचा बनावे आधार. नाही उपयोग पुन्हा किती गातले पितर. अपने माँ बाप का तू दिल ना दुखा, दिल ना दुखा. अपने माँ बाप का तू दिल ना दुखा, दिल ना दुखा. माँ बाप का तू दिल ना दुखा, दिल ना दुखा. अपने माँ बाप का तू दिल ना दुखा, दिल ना दुखा. मेरे ख्वाजा ने कहा, मेरे मौला ने कहा, मेरे ख्वाजा ने कहा, मेरे मौला ने कहा, मेरे ख्वाजा ने कहा, मेरे मौला ने कहा, अपने माँ बाप का तू दिल ना दुखा, दिल ना दुखा. अपने माँ बाप का तू दिल ना दुखा, दिल ना दुखा. अपने माँ बाप का तू दिल ना दुखा, दिल ना दुखा. अपने माँ बाप का तू दिल ना दुखा, दिल ना दुखा. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा, मग मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा, मग मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. लाडू बुंदीच्या पंक्ती बसवसी, लाडू बुंदीच्या पंक्ती बसवशील नंतर तुझे वाया. काया झिजवणे तुझ्या शिरावर धरली जुगाचे भाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटार गाडी. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी
गाडी आई बाप मिळणार नाही दान राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही दान राहू दे थोडी म्हातारपणी त्या आई बापाला म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया काया जिजवणी तुझ्या शिरावर धरल तुकाचे छायार वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बायका पोर गणगोत्र मित्र परिवार तुला मिळेल बायका पोर गणगोत्र मित्र परिवार राणे गुरफटलेला हा मायेचा बाजार पडलेला मायेचा बाजार म्हातारपणी आई बापाला हो म्हातारपणी आई बापाला लाचारी दर्शन लाया काया जिजवणे तुझ्या शिरावर धरणे जगाचे छायार वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया म्हणून संपूर्ण कीर्तनाचा एकच सार आहे. देव करून मायबाप भेटतात का नाही मला माहीत नाही, पण मायबापाची सेवा करून पुंडलिकाला पांडुरंग भेटतो हे मला माहिती आहे. जग फिरून देव भेटेल मला माहीत नाही, पण गणपती बाप्पासारखं मायबापाला जग समजून जर त्यांची सेवा केली तर आपल्याला प्रथम क्रमांक भेटू शकतो हे मला शास्त्रानुसार माहिती आहे. शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. सगळ्या गोष्टी करा, भगवंताला विसरू नका, कपट करू नका, खोटं बोलू नका, निंदा करू नका. कोणाचं चांगलं होत असेल तर त्याच्यामध्ये आडवे घुसण्यापेक्षा चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायची दानत ठेवा. भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद, तुम्ही मला इथं बोलवलं, माझं ऐकून घेतलं. तुमच्या दुःखामध्ये संपूर्ण वारकरी संप्रदाय सहभागी आहे. 100% तुमच्या वडिलांना वैकुंठाची प्राप्ती झाली. कशावरून? कारण जर ते वैकुंठात गेले नसते तर वैकुंठ नायकाचं कीर्तन काय झालं नसतं. म्हणून भगवंताच्या कृपेने सद्गती त्यांना प्राप्त व्हावी ही भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण वारकरी संप्रदायातर्फे अर्पण करतो.